बनाइए। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं नेपाल की शानदार ट्रिप, जिसमें होगा पशुपतिनाथ मंदिर का दर्शन, काठमांडू और नेपाल की फेमस हिल स्टेशन पोखरा भी घुमाया जाएगा और साथ ही साथ लुम्बिनी जो गौतम बुद्ध जी का जन्म स्थान है। 26 फरवरी से लेकर 7 मार्च तक केवल 16,000 में, जिसमें 6 दिन के रहने के लिए फैमिली डिलक्स रूम, घूमने के लिए मिनी बस और घर जैसा खाने का इंतजाम किया गया है। वापस लौटते ही होंगे श्री राम जी के दर्शन राम जन्मभूमि अयोध्या में। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। मिड डे मील से 109 छात्रों को विषबाधा होने का मामला सामने आया है। दरअसल शाहपुर तालुका अंतर्गत बादशाही इलाके के संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम स्कूल में भोजन मिड डे मील खाने से 109 विद्यार्थी विषबाधा के शिकार हो गए। सभी विद्यार्थियों को शाहपुर उप जिला अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां सभी की हालत स्थिर बताई जा रही है। विषबाधा का शिकार होने वालों में 46 छात्र एवं 63 छात्राओं का समावेश है। यह आश्रम स्कूल सरकार की तरफ से अनुदानित है। बुधवार को दोपहर के समय विद्यार्थियों को भोजन में पुलाव एवं गुलाब जामुन परोसा गया था, जिसे खाने के बाद 109 छात्रों को उल्टी दस्त होने लगी। उल्टी की शिकायत मिलने के तुरंत बाद छात्रों को तुरंत शाहपुर उप जिला अस्पताल में भर्ती कराया गया। इस घटना की जानकारी मिलने के बाद पुलिस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकुर, पुलिस निरीक्षक राजेंद्र तेंदुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी और आदिवासी विकास परियोजना विभाग के अधिकारी राजेंद्र कुमार हेवाले उप जिला अस्पताल पहुंच गए। अधिकारियों ने डॉक्टरों से मुलाकात कर विद्यार्थियों की सेहत की जानकारी ली। पुलिस उपाधीक्षक एवं अन्य अधिकारियों ने विद्यार्थियों से भी पूछताछ की। इस बीच अस्पताल परिसर में छात्रों के परिजनों और रिश्तेदारों की भारी भीड़ जमा हो गई। भीड़ को नियंत्रण करने के लिए दंगा नियंत्रण टीम को भी बुलाया गया। जशी आम्हाला माहिती मिळाली या संदर्भात, आमच्या वाशिम PHC अंतर्गत ही आश्रमशाळेत असते, तर आम्ही लगेच काही मुलांना तिथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं होतं। आम्ही तिथे भेट दिली असता मुलं स्टेबल होते। 60 ते 68 मुलं तिथे ॲडमिट केलेले होते। काही जणांना उलटी, प्रत्यक्षात उलट्या नव्हत्या पण उलटीसारखे वाटणे, आणि काही जणांना पोटात दुखणे अशी लक्षणे होती, आणि काही जण घाबरलेले होते, आणि घाबरलेले असल्यामुळे त्यांना ती जास्त लक्षणं दिसत होती। पण ते सगळे स्टेबल होते। त्यांना तिथे प्रथम उपचार देण्यात आला, IV लावण्यात आली, इंजेक्शन्स वगैरे देण्यात आले। त्यानंतर मग आम्ही आश्रमशाळेमध्ये चौकशीसाठी आले असता म्हणजे त्यांना जेवणामध्ये काय देण्यात आलं आम्ही चौकशी केली। पाण्याचे सॅम्पल्स घेतले, OT टेस्ट आपण करत असतो, OT टेस्टसाठी सॅम्पल घेतले, आणि जेवणाचे सुद्धा आपण सॅम्पल घेतले। आता चौकशी सुरू आहे, म्हणजे आपण सॅम्पल घेऊन वर FDA तपासणीसाठी पाठवतो आहे। निश्चित कशामुळे झालं आहे, पुष्कळदा म्हणजे स्वच्छता न राखल्यामुळं होत असतं, किंवा मग शिळ्या जेवणामुळं, जेवणामध्ये शिळ्या वस्तू, शिळे जे भाज्या आहेत, पदार्थ आहेत, किंवा एक्सपायर्ड काही मसाले आहेत, तर हे सगळं वापरल्यामुळं पण होऊ शकतं, किंवा तिथे काम करणारे जे कर्मचारी आहेत किचनमध्ये, तर त्यांच्या अस्वच्छतेमुळं होऊ शकतं। मोस्टली जे सिम्पटम्स मुलांना दिसले, तर त्यावरून मला गॅस्ट्रायटिस म्हणतो आम्ही, हायपर ॲसिडिटी सारखी लक्षणे वाटली। तर अद्याप चौकशी सुरू आहे। नेमकं कारण काय आहे ते अजून कळालेलं नाही आहे। पथक कार्यरत आहे। आश्रमशाळा पथक जे आहे, RBSK पथक आहे, आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक आहे, सर्व जण इथे कार्यरत आहेत। तेच मी म्हणते आहे की मोस्टली ही विषबाधा नाही आहे, ते हायपर ॲसिडिटी असू शकतं, मसाले जे वापरण्यात आले त्यामुळं होऊ शकतं। बघूया आपण चौकशी पश्चात ते आपल्याला कळेल। This festive season, meet all your financial goals. Crystal Finance व अजीत माखीजानी लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, instant disbursal, easy hassle-free process, doorstep process, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। Contact us today for personal loan offer.